पाकिस्तानच्या कथित हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता तालिबानी संघटना तहरीक-ए-तालिबाननं पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा मिलिटरी बेसवर ताबा मिळवल्याचा दावा केलाय। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान तुरंत बॉर्डरजवळ बाजोर जिल्ह्यामधील सालारजई भागामध्ये असणाऱ्या पाकिस्तानी चौकीवर या तालिबानी संघटना तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आणि या संदर्भात आणखी आपण बोलूयात। आंतरराष्ट्रीय अभ्यासक सतीश जगे सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। पहिला महत्त्वाचा प्रश्न माझा हाच असणार आहे, काय नेमका वाद आहे सर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये? मुळात तसं जर आपण पाहिलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला वाद हा जुना आहे आणि त्यातल्या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे ड्युरंड लाईन. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी बाउंड्री आहे ती ड्युरंड लाईन म्हणून ओळखली जाते. पण अफगाणिस्तान जो आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये ही जी बाउंड्री निर्माण झालेली आहे या ड्युरंड लाईनला मानत नाही. कारण अफगाणिस्तानचं म्हणणं आहे की ड्युरंड लाईनच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये असणारी पश्तुनी जनता त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये असणारी पश्तुनी जनता यांना एक प्रकारे डिव्हाइड करण्याचं, यांना एक प्रकारे छेद देण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत. दुसरा कळीचा मुद्दा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधला जो मागच्या काही काळामध्ये जो आहे अत्यंत घातक स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करतोय तो म्हणजे पाकिस्तानचा असा आरोप आहे की अफगाणिस्तानमध्ये टीटीपी जी पार्टी, टीटीपी ही जी दहशतवादी संघटना आहे ज्याला आपण तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणतो, तर या तहरीके तालिबान पाकिस्तानला एक प्रकारे आश्रय देण्याचं काम हे अफगाणिस्तान त्या ठिकाणी करतंय, अफगाणिस्तानचं तालिबानी सरकार करतंय आणि हे टीटीपी ही दहशतवादी संघटना जी आहे ती पाकिस्तानमध्ये घुसून मुख्यतः पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध त्याचबरोबर पाकिस्तानच्या सरकारी संस्थांविरुद्ध जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी करते। मुळात या टीटीपी संघटनेचं असं म्हणणं त्या ठिकाणी आहे की पाकिस्तानमध्ये तसं म्हणायला जे आहे त्या ठिकाणी डेमोक्रेसी, लोकशाही सरकार त्या ठिकाणी आहे, पण टीटीपीचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानमधलं हे लोकशाही सरकार आम्हाला हटवायचं आहे आणि इस्लामच्या शरिया कानूनच्या अनुसार चालणारं अशा प्रकारे इस्लामिक खलिफत त्यांना पाकिस्तानमध्ये स्थापित करायची आहे आणि म्हणूनच टीटीपी जे आहे अशा प्रकारचे जोरदार हल्ले पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध त्याचबरोबर पाकिस्तानच्या सामान्य जनतेविरुद्ध जे आहे वेळोवेळी करत आलेली। आता ही सगळी पार्श्वभूमी असताना 21 डिसेंबरला टीटीपीनं जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून पाकिस्तानच्या चौक्यांवर त्या ठिकाणी हल्ले केले, त्यामध्ये काही पाकिस्तानी सैनिकांचा जीव गेला। याचा रिस्पॉन्स म्हणून 24 डिसेंबरला पाकिस्ताननं एअर स्ट्राईक अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून केले, त्यामध्ये काही निष्पाप लोकांचे, बालकांचे बळी गेले। याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानी जनता ही रस्त्यावर आली आणि त्याचाच परिपाक म्हणजे 29 तारखेला पुन्हा एकदा अफगाणिस्ताननं पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी हल्ले केले। इथपर्यंत त्या ठिकाणी ते थांबले नाही, तर अशाही बातम्या आता त्या ठिकाणी येत आहेत की खैबर पख्तूनवा जो पाकिस्तानचा एक प्रांत आहे त्या खैबर पख्तूनवामध्ये पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणावर हानी तर झालेलीच आहे, पण तिथल्या काही चौक्या ज्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आहेत त्या सुद्धा या अफगाणिस्तानच्या तालिबानी फोर्सेसनं ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत, अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत। आणि एकूणच एक प्रकारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधलं जे रिलेशनशिप आहे, एकूणच यांच्यामधले जे संबंध आहेत ते फार ताणले गेलेले आहेत। एक महत्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की हाच पाकिस्तान होता जो मागच्या कित्येक दशकांमध्ये अफगाणिस्तान मधल्या तालिबानी फोर्सेसला, तालिबानी अतिरेक्यांना फंडिंग देण्याचं काम असो त्याचबरोबर सपोर्ट देण्याचं काम करत होता आणि हाच आका जो तालिबानचा आका पाकिस्तान होता त्याच पाकिस्तान विरुद्ध त्या आता जो आहे दहशतवाद, दहशतवादी रूपी साप जो आहे, नाग जो आहे तो गरळ ओकतोय आणि पाकिस्तानला जे आहे त्याची एक प्रकारे फळं भोगावी लागते, अशा प्रकारची परिस्थिती आपल्यासमोर स्पष्टपणे दिसते। बरोबर आहे सर, पण पाकिस्तानचे आता हे कथित हल्ले झाले किंवा त्यानंतर हे सगळे झालेले मृत्यू, तर हा संघर्ष कुठपर्यंत नेमका जाऊ शकतो असं वाटतंय? नक्कीच जी आहे परिस्थिती त्या ठिकाणी चिघळलेली आहे। याला दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील की मागच्या काही काळामध्ये हे हल्ले जरी झालेले असले तरी मुळात जे आहे पाकिस्तान हा इस्लामिक दहशतवादी संघटनांनी पूर्णतः एक प्रकारे जे आहे पूर्णतः इन्फेस्टेड आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट हे पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि आतापर्यंत भारताविरुद्ध कारवाई करण्यासाठी या इस्लामिक दहशतवादी संघटनांना जे पाठबळ देत होते त्याच इस्लामिक दहशतवादी संघटना आता त्यांच्या विरुद्ध जे आहे एक प्रकारे आग ओकण्याचं काम करतात।
हल्ले प्रतिहल्ले याच्या माध्यमातून नक्कीच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचे संबंध दुरावले गेलेले आहेत. पण मला वाटतं यामध्ये चायना हा येणाऱ्या काळामध्ये ज्या एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावेल. कारण पाकिस्तान हे जे हल्ले अफगाणिस्तानमध्ये घुसून करतोय ते खरोखरच काही इस्लामिक दहशतवादी संघटनाविरुद्ध करत नाहीये. त्याच्याशी जे आहे पाकिस्तानचं काहीही सोयर सुटत नाही. पाकिस्तानला फक्त त्यांचा आकार चायनाला असं त्या ठिकाणी दाखवायचं आहे, की आमच्या भूमीवर जे आहे ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सेफ आहेत, आमचं लष्कर जे आहे ते समर्थ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खतऱ्यांचा सामना करण्यासाठी. कारण पाकिस्तानमध्येच चायनातर्फे वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहेत. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून जी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. चायनीज वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे आहेत त्यांच्यावर सुद्धा मागच्या काही काळामध्ये हल्ले झाले होते. आणि म्हणून पाकिस्तानला चायनाला दाखवायचं आहे की आम्ही समर्थ आहोत, पाकिस्तानी लष्कर समर्थ आहे. आणि अशा प्रकारच्या काही एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन पाकिस्तानच्या भूमीवर जर धुडकूस घालत असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची आमची क्षमता आहे हे दाखवण्यासाठी फक्त जे आहे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी हल्ले करतायत. माझ्या मते येणाऱ्या निश्चित. काळामध्ये हं. आणखी हल्ले प्रतिहल्ले होतील. पण चायना या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावेल. कारण चायनाला पाकिस्तान त्याचबरोबर अफगाणिस्तानला आपल्या कवेत घ्यायचंय आणि या सगळ्या तिकडीचा जो आहे एक प्रकारे उपयोग भारताविरुद्ध त्याला भविष्यासाठी करायचा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जरी हिंसाचार त्या ठिकाणी वाढणार असला, येणाऱ्या काळामध्ये जरी पाकिस्तान जे आहे आणखीन खाईत लोटला जाणार हो, असला नाही बरोबर. तरी आणि या सगळ्यामध्ये चीन आता कोणती महत्वाची भूमिका बजावतो ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. सतीश सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि यानंतर वेगवान बातम्यांचा आढावा घेतोय दुनियादारीमधून. आफ्रिकन देश इथिओपियाच्या बोना जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांनी भरलेली बस नदीमध्ये पडून 60 जणांचा मृत्यू झालाय. तर नदीमध्ये शोध मोहीम सुद्धा सुरू आहे. स्थानिक लोक आणि सरकारी विभाग मदत आणि बचाव कार्य करतायत. आणि सगळी लोक एका लग्न समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी ट्रकमधून प्रवास करत होती. इथिओपियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं ही माहिती दिल्याचं कळतंय. मात्र रस्ता चुकला